पाहणार आहोत बातमी तुमच्या जिल्ह्यातली, तुमच्या गावातली बातमी 36 जिल्ह्यांची। निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। त्यामुळे शेवटच्या दिवशी राज्यात दिग्गजांच्या सभा पार पडणार आहेत। यावेळी संभाजीनगर, शिरूर, त्याचबरोबर अहमदनगर, मावळ, पुणे, जळगाव, नंदुरबार, बीडमध्ये प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी नंदुरबार दौऱ्यावर आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी सभा घेणार आहेत। तर उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते विविध शिष्टमंडळ आणि वाढवण बंदर संघर्ष समितीसह विरोध करणाऱ्या विविध संघटना आणि मुस्लिम संघटनांची भेट घेणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदनगर दौऱ्यावर आहेत। महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा शहरात गडकरींची जाहीर सभा होणार आहे। तर बीडचे मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत। संभाजी महाराज क्रीडांगणावर दुपारी सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी शरद पवार मुंडे भावंडांवर काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी महायुतीमधील दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत। परळी शहरामध्ये उदयनराजे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारानिमित्तानं परळी शहरामध्ये धनंजय मुंडेंची सभा पार पडली आहे। तर सभा सुरू असताना अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि यावेळेस पावसात भिजत धनंजय मुंडे यांनी सभा घेतली आहे। माझ्या बहिणीला माझ्यापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकून द्या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे नेते अमित ठाकरे मैदानात उतरलेत आणि अमित ठाकरे नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत भाजपचं बैठक सत्र पाहायला मिळालंय। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कोर कमिटीची बैठक पार पडली आहे। यावेळी निवडणूक प्रचारासाठी भाजपनं कंबर कसली आहे। काँग्रेससोबत जाऊन कोणत्याही आशा पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे पूर्वी तुम्ही एकत्र होतात तसंच पुन्हा एकत्र या एवढ्याच भावना मोदीजींनी व्यक्त केल्या। त्यामुळे आता मोदी साहेबांचं उदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं। कल्याण लोकसभा मतदारसंघामधील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी मनसे, भाजप, शिवसेनेसह सगळे महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। तर दिवा पाटील यांच्या मुलानं अतुल पाटील यांना श्रीकांत शिंदेंना मतदान करण्याचं आवाहन देखील केलं। अमरावतीच्या खासदार आणि भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। राणांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। मावळ लोकसभेसाठी उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव दाभाडे इथं प्रचार रॅली काढली। या रॅलीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके हे देखील उपस्थित होते। अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर ते निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याची शक्यता आहे। यावेळी केजरीवाल महाराष्ट्रात प्रचारास आले तर त्यांचं स्वागतच करू, त्यांनी दिल्लीमध्ये चांगली कामं केली आहेत असं म्हणत राजू पाटलांनी त्यांचं कौतुक केलंय। मात्र त्यांच्या या प्रचारामुळे निवडणुकांमध्ये फरक पडणार नाही असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं। राज्यामध्ये वाढत्या तापमानामुळेच दिवसेंदिवस उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होती आणि 2 महिन्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ही 200 पार गेलेली असून नाशिक, बुलढाणा, जालना आणि धुळे जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे। परभणीच्या जिंतूरमध्ये तीव्र पाणी संकट निर्माण झाले तर कौसडी इथं पाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत। 500 लिटर पाण्यासाठी 300 रुपये देण्याची वेळ नागरिकांवर आली। तर यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपले आणि आतापर्यंत 8,500 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। पाचोरा तालुक्यामधल्या बाळद परिसरामधील जलपातळी खालावली, त्यामुळे आता केळीचं पीक धोक्यात आलंय आणि धरण बांधल्यानंतर बाजार तलाव भरला नसल्यानं उन्हाळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। चांदवड आणि कळवण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपले। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेकडो क्विंटल कांदा खराब झालाय तर वीज पडून बैलांचा मृत्यू झालाय।
हापूस हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये पावसाचं सावट पाहायला मिळते। हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे। त्यामुळे आता पाऊस पडल्यास उरल्या पिकाचं देखील नुकसान होईल। केळीऐवजी हंगामी फळांना मागणी असल्यामुळे केळीच्या दरात घसरण झाली आहे। महिन्याभरात केळीच्या दरात 600 रुपयांनी घसरण झाल्यानं केळीचे दर हे 1150 ते 1300 रुपयांवर पोहोचले। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढउतार सुरू आहे, तर बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक स्थिर आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रति क्विंटल 7100 ते 7500 रुपये इतका भाव मिळतो। देशातील बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये किंचितशी घट झाली आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 4200 ते 4500 रुपये भाव मिळतोय आणि बाजारातली ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे। तुरीच्या भावात काहीसे चढउतार दिसून येत आहेत। देशामधील बाजारामध्ये तुरीला प्रति क्विंटल 10,000 ते 10,800 रुपये इतका भाव मिळतोय आणि तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी आता रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी येथून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी इथं जाणाऱ्या अप आणि जलद डाऊन मार्गावर लोकल माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणार आहे आणि यासाठी आता रेल्वेचं नियोजन सुरू आहे। त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यानच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। ऐन सुट्ट्यांच्या हंगामामध्ये एअर इंडिया एक्सप्रेसची 175हून अधिक विमानं उड्डाणं जी आहे ती रद्द झाली। त्यामुळे आता अन्य विमान कंपन्यांनी अतिरिक्त विमान फेऱ्या सुरू केल्यात, पण मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे विमान तिकिटांच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली आहे। येत्या जून महिन्यापासून एअर इंडिया कंपनीकडून मुंबई ते जम्मू आणि श्रीनगरसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे। गुरुवार आणि शनिवार वगळता आठवड्यातून 5 दिवस हे विमान उड्डाणं सुरू राहणार आहेत, तर 15 जूनपासून ही विमानसेवा सुरू होईल। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करण्यात आली आहे। तर 1 ते 10 मे या कालावधीमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या 4 आरटीओमधून तब्बल 5861 वाहनांची नोंदणी झाली आहे। तर यामध्ये 3800 दुचाकी आणि 2061 चारचाकींचा समावेश आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरांची चौकशी, नोंदणी, घरांचा ताबा, गृहप्रवेश अशा सगळ्या व्यवहारांना तेजी आल्याचं पाहायला मिळालं आणि मे महिन्याच्या केवळ पहिल्या 10 दिवसांमध्ये मुंबईमध्ये 3000हून अधिक घरांची विक्री देखील झाली आहे। वर्षानुवर्ष कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना जप्तीची नोटीस दिलेल्या मालमत्तेवर महानगरपालिका तरतुदीनुसार कलम 205 नुसार जप्ती आणि अटकावणी करावी। मालमत्ता कराची वसुली न झाल्यास जप्त केलेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव करण्याच्या प्रक्रियेस वेग द्यावा आणि त्यानंतर मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्याची कारवाई सुरू करावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले। बीड जिल्ह्यामधल्या लोंबकळणाऱ्या तारा आणि उघड्या रोहित्रांमुळे दुर्घटनेची शक्यता आहे। त्यामुळे आता महावितरणानं विजेची देखभाल आणि दुरुस्तीची कामं मान्सून आधी पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली। मावळमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यावेळेस ग्रामीण पोलिसांनी कारला, एकविरा, वाघसई आणि लोणावळा परिसरात रूट मार्च काढलाय। यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यासाठी पोलिसांचा प्रयत्न देखील सुरू आहे। तर वर्धा रेल्वे स्थानकावर एका वृद्ध व्यक्तीला हार्ट अटॅक आला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 रुग्णवाहिका असून घटनास्थळी न पाठवल्यानं त्या व्यक्तीचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला। त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या पिंपरी गावामध्ये नाथांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची पारंपरिक पद्धतीनं एकत्रित मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळेस हजारो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलंय। बुलढाणा जिल्ह्यामधल्या प्रसिद्ध असलेल्या भेंडवड इथं घटमांडणीचं भाकीत वर्तवण्यात आलं। यंदा पीक पाणी चांगलं झालंय, तर पृथ्वीवर नैसर्गिक संकट नाही, मात्र देशावर आर्थिक संकट येईल असं भाकीत वर्तवण्यात आलं। सोलापूरच्या नांदणी गावामधील नागम्मा देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली। नवसाला पावणारी देवी अशी नागम्मा देवीची ओळख असून यात्रेनिमित्तानं हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे आणि पवार यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही असं ते म्हणाले। आणि माझा महाराष्ट्र लुटणाऱ्यांसोबत मी जाणार नाही, कारण माझा इंगा दाखवेन असं देखील ते म्हणाले।
तुम्ही शिवसेनेला नकली म्हणालात, तेवढंच नाही तर तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय, अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली आहे. तुम्ही माझा पक्ष पळवला, चिन्ह चोरलं, माणसंही फोडली आहेत, तरी तुम्हाला उद्धव ठाकरेंनी भीती वाटते उद्धव ठाकरेंची, असं देखील ते म्हणाले. तर राज ठाकरेंनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयतेचं राजकारण सुरू झालं, पण राष्ट्रवादीतील अजित पवार या माणसानं कधीच जातीचं राजकारण केलं नाही. शरद पवारांसोबत राहून देखील त्यांनी जातीचं राजकारण केलं नाही, असं कौतुक त्यांनी केलेलं आहे. काँग्रेससाठी जर मशिदीमधून फतवे निघत असतील, मतदान करा म्हणून मशिदींमधले मौलवी फतवे काढत असतील, तर हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगतो, मुरलीधर मोहोळ आणि शिंदे अजित पवारांच्या उमेदवारांना मतदान करा, असा आदेशच राज ठाकरेंनी दिला. काँग्रेसला गेल्या 10 वर्षात डोकं वर काढता आलेलं नसल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे. आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.